विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. फळ्यावर दिलेला हा जो प्रश्न आहे आपल्याला 102 या संख्येचा वर्ग काढून दाखवायचा आहे. पण 102 गुणिले 102 असं करून दाखवायचं नाहीये. असं केल्यानंतर आपल्याला शालेय परीक्षांमध्ये त्याचे गुण मिळत नाहीत. मग त्याच्यासाठी काय करायचं तर एक सूत्र त्या ठिकाणी वापरायचं. a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मग आता नेमकं इथे ए कोणाला म्हणायचं बी कोणाला म्हणायचं असा प्रश्न आपल्या समोर पडणार आहे. सोपी गोष्ट, जवळच्या संख्येपर्यंत आता 102 ला जवळची पूर्ण संख्या कोणती आहे तर 100 आहे. तर याची फोड करायची आपण 100 अधिक 2 कंसाचा वर्ग. मग इथे a इज इक्वल टू 100 आणि b इज इक्वल टू 2 या पद्धतीने आपण या सूत्राला या ठिकाणी फॉलो करायचं आहे. बघा इक्वलच्या खाली इक्वल लिहूयात. a चा स्क्वेअर म्हणजे 100 चा स्क्वेअर, 100 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 100 इंटू 2 प्लस 2 चा स्क्वेअर. बघा मी काय केलं, a स्क्वेअर म्हणून a चा स्क्वेअर, 2 जसाच तसा घेतला, a ची व्हॅल्यू 100, b ची व्हॅल्यू 2 आणि शेवटी b चा स्क्वेअर म्हणून या ठिकाणी 2 चा स्क्वेअर घेतलेला आहे. इज इक्वल टू, बघा साधं आहे, 100 इंटू 100 आपण काय फक्त शून्य मधून गुणाकार करतो. 1 2 3 4, 1 2 3 4, एकाशी एक किती आलं 10,000 अधिक यांचा गुणाकार करा 100 दुण 200 आणि परत त्याला 2 ने गुणायचं बरोबर, अधिक 2चा वर्ग 4, 10,000 अधिक 200 दुण 400 अधिक 4. आता सरळ सरळ यांची बेरीज जर केली 10,404, 10,404 हे 102 या संख्येचं वर्गाचं उत्तर आहे. धन्यवाद.